नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नगर परिसरामध्ये आगामी 19 ते 26 नोव्हेंबर या कालावधीमध्ये कोकण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती माजी नगरसेवक श्री दिलीप बारटक्के यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. महोत्सवाचं यंदाचं 16वं वर्ष आहे. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये दशावतारासारखे लोक उपक्रम साजरे होणार असून या निमित्ताने पैठणीचा खेळ, कवी संमेलन, कोकणरत्न पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आदिवासी नृत्य, मुलांसाठी फनफेअर, वेशभूषा स्पर्धा आदी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती देखील देण्यात आली. या निमित्ताने यावर्षी कोकणातील देव मंदिर वारसा म्हणून श्री क्षेत्र भरणेखेड येथील श्री काळकाई देवी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. या महोत्सवात ठाण्यापासून वेंगुर्लेपर्यंत 1.5 ते 2 लाख नागरिक आणि चाकरमानी कोकण महोत्सवाला भेट देतील अशी माहिती श्री दिलीप बारटक्के यांनी दिली. गेले 15 वर्ष सातत्याने आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या संकल्पनेतून त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली. सातत्याने गेली 15 वर्षे आम्ही या कोकण महोत्सवाचं आयोजन सावरकरनगरमध्ये करत आहोत. सावरकरनगर शिवसेना सावरकरनगर आणि बारटक्के फाउंडेशन यांच्या वतीने या कोकण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कोकण महोत्सवामध्ये आपण जे कोकणातले जे आपले त्यांना आपले व्यावसायिक आहेत त्यांना बाजार या ठिकाणी उपलब्ध करून देतो आहे. आणि त्या जे कोकणातली किंवा इतर मंडळी सगळे ह्या कोकण महोत्सव सामील होतात तेही त्या ठिकाणी त्यामध्ये त्यांना बाजारपेठ मिळते. ते ग्राहकही त्या ठिकाणी येतात आणि विविध कार्यक्रम असतात. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे असेल कला, नाट्य, मनोरंजन, उद्योग, बाजारपेठ, पर्यटन अशा सर्व विषयावर शासनाच्या वतीने काही आम्ही स्टॉल लावतोय, पर्यटनाचे स्टॉल लावतोय. महिलांसाठी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. आपले आदिवासी तारफा नृत्य वगैरे यासारखे आहेत. पाककला स्पर्धा आहेत, पैठणी कार्यक्रम आहे, पारंपरिक दशावतार आहेत. नमस्कार, माझं नाव अशोक शिंदे. मी सावरकरनगर इथला रहिवासी असून गेली 15 वर्ष इथे हा कोकण महोत्सव साजरा केला जातो दिलीप बारटक्के फाउंडेशन आणि सावरकरनगर शाखेच्या वतीनं. आणि हा या वर्षाचं 16वं वर्ष आहे. आणि 16 वर्ष सातत्यानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच हा उत्सव साजरा केला जातो. आणि सातत्यानं 15 वर्ष साहेबांची इथे हजेरी झालेली आहे आणि याही वर्षी साहेब येणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातली काही मंत्री, त्याचबरोबर शाखा पदाधिकारी वगैरे संपूर्ण म्हणजे शिवसेनेचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अपोलो जिमचे संस्थापक श्री कमलाकर केशव पाटील यांच्या पुढाकाराने 43व्या ठाणे जिल्हा अजिंक्यपद हौशी शरीरसौष्ठव स्पर्धांचं आयोजन आजपासून करण्यात आलं आहे. आज श्री नंदकुमार साळवे यांच्या हस्ते या स्पर्धांचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळेस नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी श्री बदले तसंच समाजसेवक श्री गुरुनाथ म्हात्रे हे देखील उपस्थित होते. गेले अनेक वर्ष शरीरसौष्ठव या क्षेत्रात कार्य करणाऱ्या श्री कमलाकर केशव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी ठाणे श्रीमान, ठाणे उदय, ठाणे मेन्स फिटनेस, ठाणे किशोर, ठाणे कुमार, ठाणे श्री आदी स्पर्धा संपन्न झाल्या. श्री कमलाकर पाटील यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. Now your digestive prices start moving now. Now your back double biceps. With your calf muscles. ठाणे उदय, second group, get ready. मी कमलाकर पाटील. आज वाढदिवसानिमित्ताने ह्या ज्या स्पर्धा ठेवल्या
स्पर्धा खूप आनंदाने व्हा, खूप मोठ्या बॉडीगार्ड तयार व्हावा आपल्या ठाणे जिल्ह्यातून आणि ते महाराष्ट्रासाठी त्यांचं सिलेक्शन होईल. एक 72 मुलं याच्यातून सिलेक्ट होतील, ते महाराष्ट्रासाठी खेळतील. त्यांना माझी खूप खूप शुभेच्छा आहे. सर्व ठाणेकरांना दिवाळीच्या, लक्ष्मीपूजनाच्या, पाडव्याच्या आणि भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. येणारा दिवाळीचा सण आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराटी घेऊन येऊ. आणि सर्व ठाणेकरांना विनंती आहे की वाढत्या प्रदूषणामुळे हा दिवाळीचा सण आपण दीपोत्सव म्हणून साजरा करूया. फटाके न वाजवता, प्रदूषण न वाढवता येणारा दिवाळीचा सण हा दिव्यांचा सण, आनंदाचा सण म्हणून साजरा करूया ही सर्व ठाणेकरांना नम्र विनंती करतो. पुन्हा एकदा सर्व ठाणेकरांना या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे पालघर अध्यक्ष श्री आनंद परांजपे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री आनंद परांजपे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री अनिल मुंबईकर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तमाम कर्मचाऱ्यांना, ग्राहकांना, भागधारकांना आणि संचालक मंडळाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी भरभराटीची जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री अनिल मुंबईकर यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. माजी नगरसेविका सौ अर्चना मनेरा आणि श्री किरण मनेरा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा माजी नगरसेविका अर्चनाताई मनेरा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. बाळासाठी प्रयत्न करताय का? होत नाही का? आपल्या विश्वासाचे IVF सेंटर, संतती टेस्ट ट्यूब बेबी फर्टिलिटी सेंटर. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना, त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तमाम ग्राहकांना, भागधारकांना, कर्मचाऱ्यांना, संचालक मंडळाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी, शांतता, भरभराटीची जावो हीच परमेश्वराकडे प्रार्थना. पुनश्च एकदा श्री अरुण पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर प्लॅनेट आणि डॉक्टर अतुल वालावलकर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना आरोग्यमय दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना आरोग्यमय जावो हीच परमेश्वराकडे प्रार्थना. पुनश्च एकदा डॉक्टर प्लॅनेट आणि अतुल वालावलकर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. डॅफोडिल प्रीस्कूलच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. डॅफोडिल प्रीस्कूल, प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG अँड डे केअर. ॲडमिशन्स आणि डे केअर इन्क्वायरीसाठी संपर्क शिवसेनेचे भिवंडी जिल्हा प्रमुख आणि नगरसेवक श्री देवानंद थळे यांच्या वतीने तमाम भिवंडी आणि ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी, समाधान, भरभराट, आरोग्य आणि ऐश्वर्य संपन्न जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा भिवंडीचे जिल्हा प्रमुख श्री देवानंद थळे यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. बाळासाठी
प्रयत्न करताय का? होत नाही का? आपल्या विश्वासाचे IVF सेंटर, संतती टेस्ट ट्यूब बेबी फर्टिलिटी सेंटर, साधना विद्या मंदिर खारेगाव आणि दशरथ दादा पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी, समाधान, भरभराट आणि ऐश्वर्याची जाव हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा साधना विद्यालय खारेगाव आणि दशरथ दादा पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. येणारा दिवाळीचा सण आपल्याला सुखाचा समोर जावो अशी मी शाही जवानांकडे प्रार्थना करतो. माझ्या विद्याप्रसाद विद्यालय व देवराम लक्ष्मण भोईर डिग्री कॉलेज या दोन्ही संस्थांच्या वतीने माझ्या तमाम ठाणेकर बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना येणारा दिवाळीचा सण आपल्याला सुखात सोडून जावो, परमेश्वराने त्यांना सुबुद्धी देवो, तर माझा महाराष्ट्र पुढे जावो ही सर्वांना सदिच्छा होती. ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री देवराम भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री देवराम भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. आपलं घर आणि आपल्या किचनला अधिकाधिक सुंदर, आकर्षक आणि परिपूर्ण करणारं आंतरराष्ट्रीय दर्जा जपणारं प्रीमियम फर्निचर ब्रँड आता आपल्या ठाणे शहरामध्ये ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. लक्झरियस प्रीमियम किचनचं दुसरं नाव ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे. संपर्क 9987334344. ब्लेज डिझाईन स्टुडिओ, मोहन मिल कंपाऊंड नियर नेक्सा मारुती सुझुकी शोरूम, आर मॉल, घोडबंदर रोड, ठाणे वेस्ट. नक्की संपर्क साधा. दिवाळीच्या सर्व नागरिकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, लोकनेते, गोरगरिबांचे कैवारी, त्यांच्या वतीने सुद्धा या ठाणेकरांना दीपावलीच्या गोड शुभेच्छा. कारण त्यांनी सर्वांना दिवाळीसाठी फराळाचं साहित्य, त्याचबरोबर साखरसुद्धा अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये ठाणेकरांना उपलब्ध करून दिली. आमचे ठाणे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख माननीय नरेश मस्के साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा वाटप सुरू आहे. त्यामुळे सर्वच नागरिकांना ही दिवाळी ठाणेकरांची गोड व्हावी ह्या उद्दिष्टाने मुख्यमंत्री मोदयांनी हे सगळं काम केले. ते महाराष्ट्रभर काम करत आहेत. आपण पाहत आहात गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे सर्वांचे दुःख हे ते त्यांना जे जे माहिती पडतं त्या ठिकाणी ते पोचतात आणि ते दुःख दूर करण्याचं काम करतात. म्हणूनच असा मुख्यमंत्री परत आपल्या महाराष्ट्राला लाभावा आणि त्यांच्या वतीने सुद्धा दीपावलीच्या सर्व ठाणेकरांना मनापासून शुभेच्छा. शिवसेनेचे ओळा माजीवाडा समन्वयक आणि आमदार प्रताप सरनाईक यांचे कट्टर निष्ठावंत माननीय श्री गणेशजी टाक यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री गणेश टाक यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री दिलीप बारटक्के यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा माजी नगरसेवक श्री दिलीप बारटक्के यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे. जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे. शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे.
मग आजच प्रवेश घ्या. इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल, राममारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल, राममारुती रोड, ठाणे. कॉल 02225425555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल. आदिवासींचं सक्षम नेतृत्व, आदिवासींच्या प्रश्नांसाठी कायम आंदोलनात्मक भूमिका घेणारे आदिवासी श्रमिक संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री हंसराज खेवरा यांच्या वतीने तमाम आदिवासी बांधवांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा तमाम ठाणेकर नागरिकांना आणि आदिवासी बांधवांना आदिवासी श्रमिक संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री हंसराज खेवरा यांच्या वतीने दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा. पितांबरी महाबचत सेल. दैनंदिन वापरातील वस्तूंसाठी गोखले रोडवरील पितांबरी शॉपला आजच भेट द्या आणि महाबचत सेलचा लाभ घ्या. विविध प्रोडक्ट्सवर विशेष सूट आणि बाय वन गेट वन फ्रीची धमाल ऑफर सुद्धा. तेव्हा आजच भेट द्या. पितांबरी शॉपी, गोखले रोड, ठाणे. ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री हनुमंत जगदाळे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री हनुमंत जगदाळे साहेबांकडनं तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. प्ले, लर्न अँड ग्रो with Hello Kids, the best school choice for your child. Admissions open for November branch for playgroup, nursery, junior KG and senior KG. Hello Kids, branch 1, first floor, Subhash Tower, opposite Maitri Vatika, Parsik Nagar, Kharegaon, Kalwa. Second branch, Manisha Nagar, and third branch, Trimurti Cooperative Housing Society. Hello Kids. श्री किरण नागती यांच्या पुढाकाराने आणि अभिनय कट्टा यांच्या सहकार्याने दिवाळीसाठी विशेष मुलांचं सादरीकरण करण्यात आलं. यावेळी या निमित्ताने सुप्रसिद्ध पंडित औरंगाबादकर यांचं शहनाई वादन देखील आयोजित करण्यात आलं होतं. तसंच बासरी आणि तरंगाची मेजवानी देखील यावेळेस नागरिकांना अनुभवता आली. यावेळी दिव्यांग मुलांनी दिवाळीच्या निमित्ताने दिवे प्रज्वलित केले आणि दिवाळीच्या विविध गाण्यांवर नृत्य सादर केलं आणि उपस्थितांची वाहवा मिळवली. श्री किरण नागती यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दिवाळी या माध्यमातून आपण अभिनय कट्टा आणि दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून दरवर्षीच खरं तर दिवाळीचा उत्सव करत असतो. कधी दिवाळी पहाट असते तर कधी दीपोत्सव असतो. त्यामुळे आज एक दिवाळीची ही संध्याकाळ आहे. पूर्वसंध्येला दीपोत्सव तर करतोच आहोत आपण, पण विशेष आपण बघतोय की विशेष मुलांची विशेष दिवाळी त्याकरता म्हणतोय मी. आणि आमच्या दिव्यांग कला केंद्रातली मुलं ही सज्ज झालेली आहेत की त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी आणि वेगवेगळ्या पद्धतीचे परफॉर्मन्स ते करतायत. एकाच वेळेला सलग जवळजवळ 10 ते 12 परफॉर्मन्सेस ते करतायत. आणि मला असं वाटतं दिवाळीच्या शुभेच्छा यापेक्षा वेगळ्या काय असतील. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी ही मोहीम ठाणे महापालिका क्षेत्रातही राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने 13 नोव्हेंबरपर्यंत स्वच्छतेचा उत्सव साजरा होतो आहे. स्थानिक उत्पादकांची खरेदी, एकेरी वापराच्या प्लास्टिकला नकार आणि पर्यावरणपूरक दिवाळी या 3 उद्दिष्टांभोवती या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्री अभिजित बांगर यांनी दिली आहे. जिज्ञासा ट्रस्ट ही संस्था ठाणे शहरामध्ये 25 वर्ष प्रदूषणमुक्त दिवाळी म्हणून काम करते आहे. यावर्षी
त्याला मराठी भाषा जोपासणं आणि मराठी भाषा सक्षमीकरणाची जोड देण्यात आली आहे. फटाके न फोडता पुस्तकं वाचण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी सोडावा या दृष्टिकोनातून आज काजूवाडी परिसरामध्ये एका प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. जिज्ञासा ट्रस्टच्या वतीने गेले 30 वर्ष आम्ही प्रदूषणमुक्त दिवाळी हे अभियान संपन्न करीत आहोत. लहान मुलांच्यात विशेषतः या फटाक्यांच्यामुळे होणारं ध्वनी, वायू प्रदूषणाचा धोका मुलांना कळावा यासाठी आमचं जास्त भर मुलांच्यावर असतो. आणि बालादबी सुभाषितांनी ह्या म्हणण्याप्रमाणे लहान मुलं जेव्हा म्हणतात की नको आम्हाला फटाके वाजवायचे नाहीत, आम्हाला पुस्तके वाचायचे, कारण आपण मुलांना एक ऑप्शन द्यायला पाहिजे की नाही बाबा, फटाक्यातला जो मिळणारा आनंद आहे तोच आनंद पुस्तकं वाचून सुद्धा मिळतो. त्याच्यामुळे ह्या अभियानामध्ये आम्ही जोड दिली आणि मराठी शाळा, मराठी भाषा ह्याचं पण संवर्धन झालं पाहिजे. बाळासाठी प्रयत्न करताय का? होत नाही का? आपल्या विश्वासाचे IVF सेंटर, संतती टेस्ट ट्यूब बेबी फर्टिलिटी सेंटर. शिवसेनेचे विभाग प्रमुख श्री जेरी डेव्हिड आणि माजी नगरसेविका जयश्री जेरी डेव्हिड यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी, समाधान, भरभराट, आरोग्य आणि ऐश्वर्य संपन्न जावो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री जेरी डेव्हिड यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी, समाधान, भरभराट देणारी जावो हीच परमेश्वराकडे प्रार्थना. पुनश्च एकदा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ आणि माजी नगरसेविका शिल्पा वाघ यांच्या वतीने प्रभागातील तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा डॉक्टर जितेंद्र वाघ आणि सौ शिल्पा वाघ यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
अपोलो जिम आणि श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी, भरभराट, आरोग्य आणि ऐश्वर्य देणारी जाव हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा अपोलो जिम आणि श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शिवसेना विभाग प्रमुख श्री किरण नागती यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना मंगलमय जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री किरण नागती यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ही येणारी दिवाळी आपल्या सर्वांना आनंददायी आणि समृद्धीची आणि आरोग्यदायी जावो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना. दीपावली की हार्दिक शुभकामनाएं. धन्यवाद. ठाणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक श्री मिलिंद पाटणकर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्याला आरोग्यमय आणि धनसंपन्न जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री मिलिंद पाटणकर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. बाळासाठी प्रयत्न करताय का? होत नाही का? आपल्या विश्वासाचे IVF सेंटर, संतती टेस्ट ट्यूब बेबी फर्टिलिटी सेंटर. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.